वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जो मनुष्य मोठा असून ज्याला लहान होता येते ते मोठ्याचं लक्षण आहे असं मी सांगतो. सांगू नये स्तुती. आमचे भाऊसाहेब कुठे आहेत कोणाला मिळते? कुठले आपले हे कळंबे साहेब. अरे झाडेपर्यंत, पत्रावळी काढेपर्यंत, वाढेपर्यंत रस्त्याने सगळे काम करतात. तो मोठा होऊ शकतो. तुम्ही मोठा होण्याकरता प्रयत्न करता नाही. लोक तुम्हाला मोठे म्हणतील. मी मोठा आहे, मी नाही असं केलं का? कोणताही खेळ जरी खेळायचा असला, निदान नाही जास्त बसल्या ठिकाणचा जरी खेळ असला तरी 2 जण तरी लागतात. सॉरी साहेब, एक कॅरमचा खेळ आहे. समजले काय तुम्ही? मी खेळलो नाही अजून, पण तुम्हाला कळते. 2 जण तरी पाहिजे की नसले कोणी तर हा इकडून टिचकून करतो, ते तिकडून टिचकून करते का नाही? दोघातच खेळ. एकट्यानं नाही होत ना. नवे एकट्याचा खेळ म्हणून मेळ मिळविला. खेळ खेळायचा आहे तशा पार्ट्या. पंढरपूरच्या रस्त्याने ज्याने सोहळा पाहिला असेल, मोठे मोठे उत्सव ज्याने पाहिले असेल त्यांना कल्पना येईल. बरं, 2-4 पखवाज असतात सारखे एका तालमीत वाढलेले. सगळे पखवाजी असले म्हणजे मग 5 नाही 10 जरी असले तर मध्ये असे पखवाजी असतात वाढले. 5-50 मंडळी तिकडून टाळकरी, 5-50 इकडून टाळकरी मंडळी. ज्ञानोबा तुकाराम, लांब जाता येत नाही. आवाजा लागते चित्रामध्ये त्याचा खरं आहे काय, करावं काय त्याला. इकडून 5-50, तिकडून 5-50, तिकडून इकडे येते, हे तिकडून जाते. जवळ आले की नमस्कार नमस्कार पुन्हा मग नाम, पुन्हा इकडे, पुन्हा तिकडे. मग 2 पार्ट्या लागतात की नाही खेळासाठी असं मी म्हणतो. हे आट्या पाट्याचा खेळ असतो तो 2 पार्ट्या असतात की नाही? कोणते 2 पार्ट्या असतात. मग आता खेळ खेळायचा आहे. यमुने तटी मांडियला खेळ, यमुने तटी मांडियला खेळ. म्हणती गोपाळ गडियाची, म्हणती गोपाळ गडियाची, हाल मांडा हाल मांडा हाल मांडा हाल मांडा. वाऊगी सांडा मोकळिया, हाल मांडा हाल मांडा हाल मांडा हाल मांडा. यमुने तटी मांडियला खेळो, म्हणती गोपाळ गडियासी. खेळ मांडला. मग खेळ खेळायचा आहे आता. तसा होत नाही. मग गडे हो, खेळ खेळायचा आहे आता. मग आता गडी निवडले पाहिजे याच्यातले चांगले चांगले. हो, चांगले चांगले गडी आमच्या इकडून नरखेडला सप्ताह आहे.
मग कोणची घेऊन चालते काय? चला हो नरखेडच्या सप्त्यावर. काय रे चोपडे पैसे रे यायली आठ या लोकायले भजनी लोकायले याचेच काही चोपडे पैसे. पोरं घरी राहू देत नाही, सून घरी राहू देत नाही. चला मग हे उठायचेच राहायचे तर अगोदरच परसाकडे जाऊन तिकडे तू काही कर तिकडे की इकडे दिलं पाणी संपून निघाल. दम 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 साहेब चाल मोकळे. अरे चांगले गडी पाहिजे. नरखेडच्या सप्त्यावर जायचं म्हटल्यानंतर पटावर वाटवायचे आपल्याला तर चांगले जोडे पाहिजे, चांगल्या जोड्या पाहिजेत का कशी तरी असले तर चालते. आता बुवा लोकांचं नशीब जसं जसं असेल तसं. त्या शेंद्रीला जावं आलं म्हणून बुवानं सोडून दिली शेंद्री. बोले पाटलाची पहिल्याची देते कसे तरी बैल कोणाचे तरी मागायचे. तुतारी नाही त्याले काहीच नाही काही नाही. हे मी त्या गाडीत किती वेळ जावं. शेवटी बुवानं ते शेंद्री सोडून दिले. पटावर जोडी कशी पाहिजे. नरखेडला सप्त्यावर यायचं तर बुढे बाडे चालतेच काय? चांगले हो म्हणणारे पाहिजे का नाही पाहिजे. कसं सूर्यवंशी महाराज म्हणून तुम्हाला म्हणतो राजे सगळ्या पटाच्या जोड्या आहेत आणि पंढरपूरच्या रस्त्याने निघतात. पण नाही म्हणजे मी भात हो कबूल केलं 5 दिवसाचं पण हिलच काही सांगता येत नाही. मग म्हटलं गेलं मी सोय वारे भाट. आम्ही कोणाची स्तुती करतो म्हणे लग्नात पहिले करी नाही काही भाट लोक. हा भाट म्हणे मी पुन्हा सांगतो बघ मुद्दाम सांगतो की याचं दृढीकरण व्हावं याने दिंडी बरोबर यावं म्हणून सांगतो तुमच्या लोकांच्या समोर. बरं कबूल केलं होतं की नाही जेव्हा 5 दिवस येतो म्हणजे तुमच्या सप्त्यामध्ये म्हणजे काय सावरायचे ते पापा. मी खोटं नाही खोटं बोलत नाही खरंच बोलतो. पण त्यांनी आज असं उत्तर दिलं आम्ही भात हो म्हणे. करते लोकांची पैसा मिळण्याकरता स्तुती करते तर म्हणे हा भाट होय शेंदूर जण्याचा तो भाट होय म्हणे यवतमाळाचा. आम्ही दोन्ही भाट हो म्हणे येईल की नाही म्हणलं मी सांगतो वामनराव तुमचा रात्री सांगितलं नाही मला आठवलं पण आज सांगितलं. क्षमा मागतो तुमची. कुणीकडून तरी दिंडी बरोबर यावं म्हणून तुमच्या समोर त्याही दिवशी जाहीर केलं मी की पहा हो मंडळी हो सगळ्याच्या समोर हा 5 दिवस येईल म्हणते दिंडी बरोबर पण खरं नाही. यंदा की नाही आपल्याला अमृतबाच्या दिंडीवर जायचं. अमृतबाच्या दिंडीवर ज्या त्या गावात सांगते दिंडी बरोबर जायचं आपल्याला दिंडी बरोबर जायचं. कही जाते बिचारा आणि कही येते असं हा विनोद आहे माझा. सगळे म्हणणारे गाणारे वाजवणारे सगळा संच असतो दिंडीवर म्हणून आनंद आहे. तुम्ही पहा ना आपण तसं म्हणू नये पण मामांच्या कीर्तनामध्ये सगळे गवळी लोक राहायचे तसं मी म्हणू नये. माझं मी भाग्य म्हणा अभाग्य म्हणा काही म्हणा पण कुठे कीर्तन असलं तरी हे लोक येतात. हे म्हणणारे गाणारे इतका संच तुम्हाला कोणत्याच गावात कोणत्याच महाराजांच्या बरोबर दिसणार नाही. अतिशोक्ती बोलतो का मी डॉक्टर साहेब नाही. आमचे डॉक्टर साहेब हमेशा म्हणतात वा तुम्हाला माणसं फार चांगले मिळाले. मी त्यांना पत्र पाठवत नाही या म्हणून. कोणी तरी लोक आता इथे जरी त्यांना काही दिलं नाही आपण काही बिदागिरी म्हणा त्यांच्यावरच त्यांचं जीवन आहे पण नाही दिलं तरी इथे जर आले ते चाल म्हटली पुणेगावचे होतं पुणेगावचे होतं अरे जाहिरातच होय नाही दिलं तरी काही मागू नका आम्हाला काही फिकर नका करू पण जाहिरात आहे नाही पुणेगावचे होतं चांगले म्हणतात हो पुणेगावचे शेंदूर देण्याचे काय नाव द्यायचं सूर्यवंशी. याच सांगितलं काही हरकत आहे का सांगितलं तर राग आला असेल तर पुन्हा येऊ नको असा योग आहे दिंडीचा. असो सांगायचं काय खेळ खेळायचा आहे तर पार्ट्या पाहिजे. विषय चालला आपला 2 पार्ट्या पाहिजे तिकडच्या इकडच्या आट्या पाट्या असो की कोणताही खेळ असो. मग गडी निवडून घ्यायचे रामराव बहुत चांगले चांगले गडी पाहिजे.
मग निवडायची गडी आता नावे ठेवणी वाटा गडी. तुकाराम महाराज आता नाव ठेवून गडी वाटा गड्या कोणचे कोणचे घेतात ते. डॉक्टर पाहिजे आम्हाला, हे पाहिजे आम्हाला, ते पाहिजे. आणि मग खेळ खेळायचा आहे ना तर कसाही नाही खेळ खेळायचा. हाल मांडा, हाल मांडा. कुठे हल आहे कुठे हाल आहे. हाल म्हणजे हद्द, आपापली हद्द ठरवा. जसे हे असतात की नाही आमच्या इकडे आल्याबरोबर जो टाकते ते नाही खेळामध्ये. हाल मांडा, आपापली हद्द ठरवा गडे हो, खेळायचा येतं. हाल मांडा, हाल मांडा. वावगी सांडा मोकळीया. जे मोकाट आहे त्याची लेखाची संगती सोडून द्या. जो मोकाट फिरते तो मोकाट हो. मग आपली हद्द ठरवली पाहिजे खेळासाठी. आता मग आता गडी निवडली पाहिजे. माझे गडी कोण, माझे गडी कोण. निवडा भिन्न या तुम्ही, निवडा भिन्न या तुम्ही. ओ ठोबार कुमार आपापणामध्ये मिळो. एक खेळो एकाशी. इकडची एक पार्टी तिकडची एक पार्टी. काही जे गोपाळ होते ते म्हणायला लागले खेळ खेळल्यानंतर इकडची म्हणा तिकडची म्हणा एकमेकांना ज्यावेळेला पाडतात त्यावेळेला कधी गुडघे फुटतात. तर तो अंग घासते. काही जे घाबरणारे जे गोपाळ होते ते म्हणले आम्ही खेळणार नाही रे बा, आम्ही नाही खेळणार. भगवंतानी सांगितलं गड्या जे घाबरट आहे गड्या ते आमच्या याच्यात नाही चाललं. आमच्या याच्यात तर चांगले पाहिजे, त्याची कट्टी करायला पाहिजे. जे घाबरणारे आहेत ते घाबरिया घाबरणारे आहे गड्या त्याला हाकलून द्या. आपल्या डावात नाही घेऊ आपण. घाबरियाच्या मोडा काड्या. काही गोपाळ म्हणायला लागले जर यांना हाकलून दिलं देवा तुमच्या डावात जर घेतलं नाही ते कुणीकडे तरी जातील ना आडमार्गाने. मग देवाने सांगितलं असं करा गडे हो, यायले गाई वळवाले पाठवून द्या. तुमच्या गाई इंद्रिय रूपी गाई आणि राखल्या. इंद्रिय रूपी गाई यांच्या ताब्यात आल्या म्हणजे मग आपण आपल्या डावामध्ये घेऊ. आपला डाव ते पाहतील, आपल्या डावामध्ये घेऊ आणि त्याने सुखी करू. धाडा भ्याडा वळतीया. मी मग अशी थोडासा दृष्टांत दिला. चांगले चांगले भजनी वाजवणारे एखाद्या मोठ्या उत्सवावर जर त्यांना आपण नेलं म्हणजे मग ते दुसरे जे होतात ना, ए गड्या तू नाही पाहिजे आमच्याबरोबर, तू नाही पाहिजे आमच्याबरोबर. ते गोपाळ काय म्हणते असं असं बरं बरं आम्हाला घेतणार काय तुम्ही बरोबर पाहू. मग मोठी पंचायत पडते. मग असं म्हणावं लागते चला बा तुम्ही चला. कशा करता हो? भोजन भाऊ पटकन आमचे गाठोडो घ्या, बॅग घ्या आमची, वागू लागा रस्त्यानं. आम्ही मोकळे चालत जाऊ
आणि हे बोजे वाहले ठेव मग यायला 2-4 जण यायले. तस हे आड मार्गाने कुठेतरी जातील म्हणून त्या गोपाळाने देवाला सांगितले की देवा यांना गायी वळवण्याकरता पाठवा. धाडा भ्याडा जे भेकाड आहे, भ्याडा म्हणजे भिडारे, या खेळाला भिडारे जे आहेत त्यांना पाठवून द्या गायी वळवण्याकरता. कोणत्या इंद्रिय रूपी गायी ह्या ताब्यात पाहिजे आणि आपला खेळ पाहिल्यानंतर आपण त्यांना पुनश्च आपल्या डावात घेऊ. शेवट महाराज म्हणतात की जी विटाळशी आहे ती देवाच्या खेळामध्ये उपयोगाला येत नाही. कारण एखादी चाल म्हणे विटाळशी व्यवहारातली नाही बरं का. ही देवाजवळ कशा करता जाईल. पण कोणची विटाळशी जे या खेळाला भिणारे असतील, ज्यांना या खेळामध्ये खेळण्याचा अधिकार नाही, अनधिकारी जे असतील ते देवाच्या जवळ नसावे. ह्या व्यवहारातल्या विटाळशी नाहीत बरं. आपण जे समजतो तसे आपापणामध्ये मिळू एक खेळू एक असे. तेव्हा आता गडी निवडायचे आहेत आपल्याला. देवाच्या बरोबर खेळणारे गडी कोण याकरता थोडक्यामध्ये वेळेच्या आत काही 10-15 मिनिटांमध्ये म्हणा जेवढं मला सांगायचं तेवढं मी सांगतो. कारण वेळ होत आलेला आहे. आपणही बरीच मंडळी या ठिकाणी तिष्ठत आहात कार्याकरता. तेव्हा अशी एक विनंती करायची आहे तुम्हाला की कदाचित परगावची जी लोक आहेत ज्यांना अगदीच कुठे काही जायचं असलं त्यांना आम्ही परवानगी देऊ. अजून काही त्यांच्या बिदागिऱ्या दिल्या नाहीत. तेव्हा त्यांनी आणि त्यांचे फरारी झाले असतील असं गृहीत धरतो आणि त्याने सुद्धा या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावा. जे अगदीच लांबचे लोक असतील त्यांना आम्ही जाण्याकरता परवानगी देऊ. बाबाजी म्हणत मी चाललो, दुसरा म्हणे मी चाललो, तिसरा म्हणत मी चाललो, तुम्हाला जाऊ देणार नाही. आणि फरार झालं बुवा आम्ही काहीच नाही घेतलं हो आतापर्यंत सकाळपासून. मग बुवा पहिल्या पंक्तीला. पण लांबचे जे लोक आहेत त्यांच्याकरता आणि सोयी सगळी त्यांना जाण्याची परवानगी आहे. म्हणजे अजून जेवले नसतील या जेवणाला वेळ आहे, आपल्या गावातल्या जेवणाला वेळ आहे. तेव्हा ज्यांना अगदीच जरूर आहे जायचं व आम्हाला त्यांची सोय आम्ही दुसरीकडे केली आहे. पण सर्वांनी धूमधाम करू नये.
तो म्हणे मलाही जायचं आहे. तो म्हणे मला, अरे झाला आहे तर आता गावातला आहे, जवळचे लोक तुम्ही आहात, इथे पंक्ता होणारच आहे, जरा वेळ आहे. हे मिरवणूक आली की पंक्ता बसल्यात समजा, तेव्हा सगळ्या लोकांनी घाई करू नये आणि या मिरवणुकीमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं इथे येईपर्यंत. यानंतर काही 10-5 मिनिटांमध्ये पुढचा थोडासा विषय सांगून बराच जरी असला तरी वेळ होत आलेली आहे, कोणाला भुका लागलेल्या आहेत. तेव्हा या ठिकाणी प्रसाद होईल, दहीहंडी होईल, काला वाटण्यामध्ये येईल, आरती होईल, तीर्थ वाटण्यामध्ये येईल. तीर्थाची योजना जर करत असले तर आतापासून केली पाहिजे. तो म्हणते मला द्या, तो म्हणते मला द्या, शेवटी एकमेकावर पडतात. जर 10, 20, 25 वाट्या द्रोण जर तयार केले आणि तीर्थ उठवल्यानंतर त्याच्यामध्ये जर फिरवलं तर सर्व लोकांना तीर्थ मिळते. नुसतं शिंपडून दिलं तरी इथेच असं तिथेच लोटलाट करते. म्हणून एवढंच तीर्थ नाही, घगरा भरून तीर्थ आहे, सर्वांना मिळेल तुम्हाला. आणि योजना करणारे जर असतील तर ठिकठिकाणी वाट्या नसल्या तर दोनामध्ये टाकायचं ते तीर्थ, प्रत्येकाने आपापल्या लोकांच्या जे असतील त्यांच्या डोक्यावर शिंपडायचं. तेव्हा अशी विनंती करतो, अशी योजना करा. समाज जास्त असला म्हणजे कसं करावं आम्ही, त्याच्या योजना कराव्या लागतात. एक काल असा होता, रामचंद्रवांच्या पूर्वीला म्हणा, कालात फेकण्याची पद्धत होती का नव्हती? प्रमाण असे आहे, काला वाटू एकमेका फेकू नये. काला वाटू वाटायचा. काय करावं? समाज खूप आहे, कशी व्यवस्था करावं? म्हणजे खूप बसल्या पंक्ती, अन्न शिजवलं, पत्रावळी वाढल्या का नाही वाढल्या, कशी सोय करावं? घ्या, काय करावं सोयच नाही हो. असं करता काय, तुम्ही फेकता काय अन्न? काय योजना करावं लागते. तसा समाज पूर्वीला होता एक काळ, काही काही ठिकाणी अजून पद्धत आहे, पण फेकण्याची पद्धत नसावी. ते सगळ्या लाया ज्या आहेत पायाखाली चुरडतात, चपली खाली चुरडतात, एकच घेतात. ते काय पद्धत आहे कोणाला माहिती हो. लक्षात आलं काय? म्हणून तीर्थाची जर तुम्हाला सर्वांना मिळेल वा नुसतं शिंपडल्या जरी जाईल तिथपर्यंत, इथून इकडे पर्यंत जरी तुमच्याजवळ वाट्या नसल्या दोनामध्ये घ्यायचा. आम्ही अभंग म्हटल्यानंतर इथं पर तुमची इच्छा. मला जे कहने का सो कह दिया, अब क्या बजाऊ ढोल. तुम्हाला सांगायचं ते सांगितलं. योजना करणे हे तुमच्या स्वाधीन आहे. मी काय करणार, पण काही काही वेळेला उपयोग होतो. माऊल्यांना मी विचारलं, आज सकाळी देवळात आले तर, खाओ तू होती काय हो मावशे हो रात्री? बाप्पा 2 वाजेपर्यंत होती ना म्हणे. सगळे निवडून काढले. एक म्हातारी होती, का तू होती का? हो म्हणे मी 3 वाजेपर्यंत होती. का तुझ्या डोळ्यात दिसलं? सहज विनोद आपला. इथलीच होती ती कोणीतरी म्हाताऱ्याची. सांगायचं काय, सांगितल्यानंतर कार्यभाग होतो. ऐकतात बिचाऱ्या माऊल्या, त्यांचा दोष नाही. तुम्ही जरी सांगत असले तरी पण विचार असतो. घरची मुलं आहे, त्यांना फराळ पाणी आहे, येणारे पाहुणे आहे, त्यांची सगळी व्यवस्था करून मगच ते इथे येतील की नाही. कबुआ या म्हटलं तर चाललंय. म्हणून महत्वाचं वाक्य सांगतो तुम्हाला, मनुष्याने विचार केला पाहिजे सर्वांच्या परिस्थितीचा. आपली सोय पाहण्यापेक्षा लोकांची गैरसोय पाहिली पाहिजे. हे लाखातलं एक वाक्य आहे. आपण होतं आपलं झालं काही असलं काय लोकांचं नाही, लोकांची गैरसोय पाहिली पाहिजे.
आपली सोय पाहण्यापेक्षा का नाही ऐकलं हे शब्द तुम्ही भाऊसाहेबांचे सांगावं. नाही आमची सोय झाली म्हणजे झाली, आपल्याला काय करावं लागतं. हा हे जे आमच्या बरोबरचे लोक असतात की आपल्याला जो साबणी लावतात अंगाले, विचार करतात काय ते पॅडाली लावू दे, चड्डीली लावू दे, सगळ्याला लावू दे. घरी असेच वागता काय रे तुम्ही रे. कस पाणी आहे की नाही, एका माणसाले बालट्या पाहिजे 5. बरं का वामनराव, मी अतिशोक्ती सांगत नाही. आमच्या वामननं सांगितलं की बाबाजी एका माणसाले बालट्या पाहिजे 5. कपडे धुवाले तर साबण लावाले तर अंग धुवाले तर हागाले तर त्याच्यात डबड्यात पाणी टाकाले तर त्या खड्ड्यात पाणी टाकाले, बालट्या पाहिजे 5. ते पाणी कसं पुरत त्याचा विचार करते का. आपलं झालं म्हणजे झालं, त्याचं काही असो करते काय माणूस विचार. हे तुम्हाला सूचना आहे भरणी लोक ऐका ना काय म्हणजे वामननं सांगितलं म्हणून मी सांगून राहिलो. असं लक्षात ठेवा, कीर्तन कमी ऐकलं तर चालेल, पण शिस्तीत कसं वागायचं आपण हे शिकलं पाहिजे. काय टाक्यातलं पाणी संपूर्ण झालं, निकाल रात्री गच्च वरचं टाकं भरलं, ड्रम भरला, खालचं टाकं भरलं, सकाळी म्हणजे काहीच नाही, रात्रीच उठते न भेटते की नाही पाणी. धूळ धाय सगळं सामने गिबणी निकाल कुणीकडे जाते तर काय रे तुमच्याच करता आहे भल्या माणसं हो, तुमचाच सत्ता आहे. तुम्हाला काळजी पाहिजे का नाही पाहिजे काळजी. म्हणून वामननी सांगितलं म्हणजे म्हणून सांगतो, एका माणसाला म्हणजे बाबाजी बालट्या पाहिजे 5. जेवते ते फराळ करते 4-5 वेळा तर एकदा परसाकडे जाऊन जमते काय हो. परसाकडे जाते 4 वेळा, 3 वेळा तर जातेच जाते मोतीराम भाऊ. म्हणून त्याला पाणी पाहिजे 5 बालट्या. मग कसं पुरं कशा करता मी सांगून राहिलो. लक्षात ठेवा, आपली सोय पाहण्यापेक्षा लोकांची गैरसोय पाहिजे. शेवटी सकाळच्या वेळेला कार्य वामन बरं म्हणे. मग त्या गुलीचा एक मुलगा होता किसन नावाचा, त्याने म्हटलं मी कोणाला काम सांगतो, ते यायले तर सांगतो, भेट नाही त्याच्या बापाला. हे म्हणतील बुवा काहून सांगते म्हणून मी बोलावलं काय तुला काहून आलं तू घे म्हणलं का जाय पाण्याले. काहून गावचे लोक नाही ऐकत, खुशी आहे. तुमचं काय म्हणणं येऊ नका पुढच्या वर्षी. मग सगळे कामाला लावलं. विनोद आहे माझा, पण गुंड घेऊन तो गुलीचा आमचा वामन अवघ सांगूनही त्याची स्तुती पहा. पण अशी योजना करतो राहणारा तो विष्णूचा वामन आहे. स्तुती केली नाही आजपर्यंत, पण करतो तुमच्या समोर. काही हरकत आहे डॉक्टर साहेब 2 मिनिटं सांगितले तर. कशी योजना करतो, कोणाकडे फराळाचं, कोणाकडे चहा, कोणाकडे बरोबर बरोबर योजना करतो. आता जे लोक पाठीमागून आले त्यांना कदाचित फराळाला मिळालं नसेल. नागपूरचे वेळेवर आले, ते मारूडचे वेळेवर आले, मला माहित नाही. जेवणाची सोय त्यांची झाली. काही लोकांची जातो म्हटलं तर निघालो, फिकर नाही तुमच्या जेवणाची. जेवलेत ते 2-3 ठिकाणी जेवणाची योजना. आता पुन्हा झाल्यानंतर पुन्हा योजना आहे. पण अगोदर बाहेरचे लांबचे लोक त्यांना जेवू द्या, नाही तर आम्हाला म्हटलं बुवा तिथे जाऊन बसले नाही. दिंडी घेऊन या सगळे जण, तेव्हा जेवायला घालून त्याने सांगून घ्यायला नको जीव घालू. लक्षात आलंय, विनोद आहे माझा. तेव्हा मी खोटं सांगतो असं नाही. वामननी फार फार मेहनत करतो. किती जरी आम्ही त्याची मोबदला काही देतो म्हटलं तरी आमच्याकडून दिसत नाही. उगाच सांगूनही त्याचा मोठेपणा. फार कष्ट. सकाळी 3 वाजता उठतो मी. उठलो की पाहतो असा उठले काय बुवा माझ्या अगोदर उठतो. नाही काही रामराव बुवा मी अतिशोक्ती बोलतो काय. पंढरपूरच्या रस्त्याने वामन असला
म्हणजे वामन किती काम करतो. अरे बायाकडून करून घेणं, स्वयंपाक, पाणी, वाढणं, योजना करणं, कोणाला जागा आहे नाही पाहणं, आणि सगळ्याच्या पाठीमागून जेवतो. आणि शेवटी भांडे घासणारे नाही सापडलं कोणी. बाया ह्या अयोध्या बाया येतात पंढरपूरच्या, असं बुड्या बाड्या. काल म्हणे एका गावच्या बाळजी आम्ही एकदा आलो होतो, यंदा आम्ही 5-7 जणी येणार. म्हणलं काय लिहो चोपडे पैसे. अरे ह्या म्हातारे बुड्याचं काही काम आहे काय? त्या सगळ्या बाया काही कामी पडतात काय तिथं रस्त्यानं? भांडी घासत नाही, काहीच नाही. वामन कसं घासतो आम्ही. भांडे घासापर्यंत काम करतो. जो मनुष्य मोठा असून ज्याला लहान होता येते ते मोठ्याचं लक्षण आहे असं मी सांगतो. सांगू नये स्तुती. आमचे भाऊसाहेब कुठे आहेत कोणाला मिळते? कुठले आपले हे कळंबे साहेब. अरे झाडेपर्यंत, पत्रावळी काढेपर्यंत, वाढेपर्यंत रस्त्याने सगळे काम करतात. तो मोठा होऊ शकतो. तुम्ही मोठा होण्याकरता प्रयत्न करता नाही. लोक तुम्हाला मोठे म्हणतील. मी मोठा आहे, मी नाही असं केलं का? जशी एखादी बाई म्हणते मी दिवसभर काम नाही केलं का? काम केलं तर आपण तुला तारतम्य आहे का केव्हा काम करावं म्हणून? म्हणून बंधू हो, क्षमा मागतो तुम्हाला. सांगता येणार नाही एवढे तो काम करतो. वामन म्हणजे वामन, दुसरं त्याला उपमा नाही त्या वामनला. डॉक्टर साहेब अतिशोक्ती बोलतो नाही. गावातले लोक जरी कामी पडत नसले तरी वामन काम पकडतो. हे तुम्हा लोकांना वाटायला पाहिजे. गावातल्या लोकांना जास्त बोलत नाही. क्षमा मागतो आपली सगळ्यांची. तेव्हा एवढ्या करता सांगितलं. जरा बोलत बोलत धसाळ गेलो, जरा वाहत गेलो जरा या लोकांच्या करता. म्हणून सर्वांना विनंती आहे, कीर्तन जरी एखादा मुद्दा सांगितला तर सांगेल 10-5 मिनिटांमध्ये, पण सर्वांनी या मिरवणुकी करता सहभागी व्हावं. त्याचप्रमाणे टाळकरी, पखवाजी, भजनी मंडळी सर्वांना विनंती आहे, ज्यांना जरूरच जायचं असेल त्यांनी जा. आमची मनाई नाही. पहा इतका समाज कोणत्या गावात तुम्हाला दिसतो का? नाही. वेळ होईल, वेळ होत आलेली आहे. इकडूनही वेळ केला, मी वेळेवर आटोपतो. किती झाले याच्यामध्ये आता? 12:30 होऊन गेले काय? नाही हा, पाहून 15 मिनिटात आवरतो. मला काय तर हमेशाचेच कार्यक्रम आहे. स्थिती सांगण्याही पेक्षा अनुकरण करणं हे महत्वाचं आहे. मी पुष्कळ सांगत बसलो, पण तुम्ही त्याच्यातलं काहीच घेतलं नाही तर उपयोग काय सांगू? मी समजेल बा माझी पुण्य संपली. जी पुण्य होती ती या लोकांनी सगळी खाऊन घेतली नरखेडच्या. मार वर्णन करू करू बुवा महाराज गुरुवर्य, बुवा महाराज गुरुवर्य, हे सगळी खाऊन घेतली माही पुण्य या लोकांना. समजेल की आता जर आपल्या बोलण्याचा परिणाम होत नाही, माझी पुण्य संपली. म्हणून सर्वांना विनंती आहे गडे हो की पहा, हात जोडून विनंती करतो सर्वांना. सर्वांचं काम आहे, जसं जसं तुम्हाला करता येईल तसं तसं करा. लांबून लोक येतात, यवतमाळ पासून लोक येतात, मोठे मोठे लोक नुसतं पाहण्याकरता येतात. असा सोहळा तुम्हाला भगवंताचा, आणि ज्यांना आपण अभिषेक म्हणतो, महापूजा म्हणतो, ही महापूजा तुम्हाला पंढरपूरलाही पाहण्याकरता मिळणार नाही, ती आज तुम्हाला या गावात पाहण्याकरता मिळते. एवढ्या करता हे लोक लांबून येतात. म्हणून पूजा पाहायची असली, मी जरा आड्डेचिनी जरी बोलत नाही तुमच्या पुढे, पण पूजा पाहायची असली भगवंताची तर नरखेड किंवा पहिला नंबर शेलुगुण, हा शेलुगुणचा आलेला आमच्या दिंडीबरोबर असतो. काय त्याचं नाव हिम्मतराव. शेलुगुणची पूजा पाहिली पाहिजे. आणि दुसरा म्हणा किंवा पहिला नंबर मी म्हणतो
दही दूध आदी करून अशी महापूजा तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही. म्हणून या लोकांना एक एक या गड्यो पहा गड्यो, तुम्ही अशा गावात तुमच्या करावं, उगाच आपलं टाकलं की नाही दूध दही म्हणून असंही करावं. एवढ्या करता माझं कीर्तन संपत आलेलं आहे. एखादा मुद्दा मांडतो, जरा भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हो माझी गडी कोण कोण, माझी गडी कोण कोण, सांगू म्हण वासुदेव म्हण वासुदेव कोणी म्हणा कोणी म्हणा चटकन निवडा भिनया तुने भिनया तुने निवडा भिना या तुने आपण मध्ये मिळो आपण मध्ये मिळो. पुन्हा एखादी चाल देऊ म्हणाला. सहज मी काढला राग, तुम्हाला म्हणता येते काय म्हणतो. ज्ञानेश्वर हो त्या गडी निवडायची आहे. भगवंताच्या बरोबर खेळणारे गडी कोणते. आता कुणीकडे आले अण्णाजी पुन्हा काहून त्रास देतो म्हणता. काय खाण्याकरता आले पाहण्याकरता आले. विचार करावा. असे कधी प्रसंग येत नाही. आमचं कीर्तन ठरवलं यांच्या गावी, तिकडच्याच त्यावेळेला इकडच्या तर शेवटी पत्र पाठवलं तरी जाहिरातीमध्ये नाव दिलंच ते होळीच्या कार्यक्रमाच्या वेळेला. म्हणून म्हटलं आता कुणी इकडे आलं का मोटार घेऊन आले नाही यासाठी मला. बरं गडी निवडायचे आहेत. देवाच्या बरोबर खेळणारे गडी कोण कोणची गडी. आता माणसामध्ये ज्याला जीव म्हणतो आपण अनेक आहेत, पण हे देवाच्या बरोबर खेळण्याचा यांना अधिकार नाही. नुसता श्लोक म्हणतो का. सृष्टा पुराणी विविधान्य जयात विशक्त्या वृक्षांसरी शुपपसू खगदंश मच्छा तैस्तै तुष्ट हृदय पुरुषं विधायो ब्रह्माणवीश. असं ते सांगायचं काय. काही एका पायाचे, काही दोन पायाचे, काही तीन पायाचे, काही अनेक पायाचे अशा वृक्ष आहे, सर्प आहे, नाना प्रकारच्या योनी भगवंताने निर्माण केल्या, पण त्यांच्या ठिकाणी खेळण्याचा अधिकार नाही. ते देवाची गडी होऊ शकत नाही. ऐशा 84 लक्ष योनी सजुनी पाहे परतोणी तो निजात प्राप्ती लागोणी न देखे कोणी अधिकारी. नाथ महाराज यापैकी कोणताच प्राणी जीव म्हणा देवाच्या बरोबर खेळण्याचा त्यांना अधिकार नाही. मग भगवंताची गडी कोण. माझी गडी कोण कोण
माझी घडी हो. मग देवाची घडी कोण, खेळगडी कोण? आता 4 प्रकारचे लोक आहेत. पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त, आणि 5वा भक्त. पामर जो आहे तो देवाचा गडी होऊ शकत नाही. का? तो नाना प्रकारचे भोग भोगतो, तो देव मानत नाही. कुठे देव आहे, कोण्या गावी आहे, काय आहे? देव धर्मो सांजी पडिले सगळ. हो, हा पामर. त्याचप्रमाणे विषयी, या लोकातले विषय भोगणारा, परलोकातले विषय भोगण्याकरता यज्ञादी कर्म करणारा, त्याला फक्त स्वर्गाची प्राप्ती पाहिजे. इथला जो विषयी आहे त्याला विषय पाहिजे भोगण्याकरता, त्याला देव नको, प्रमाण वगैरे आहे. हाही देवाचा खेळगडी होऊ शकत नाही. देवाची गडी कोण? माझी गडी कोण कोण, माझी गडी कोण कोण. हो, देवाची गडी कोण, मग खेळगडी सांगाल की नाही? मुमुक्ष आहे. अरे हा अजून मार्गाला पोहोचलाच नाही. मुमुक्षु, जिज्ञासू, इच्छा आहे फक्त त्याला संसार बंधाची निवृत्ती व्हावी, एवढ्या करताच तो प्रयत्न करतो. तो देवाचा गडी होऊ शकत नाही. तो खेळाला भितो. ब्राह्मणाची पोरी एक खेळाला शिव्याले, 12 वर्ष पाले. बाहेर आले, नागवेची परोडी गेले रे. तुझं सांगितले ऐसे जाणून खेळ खेळ रे. ऐक खेळया तुझं सांगितले ऐसे जाणून खेळ खेळ रे. हा जिज्ञासू, हा खेळाला भितो, हाही देवाचा गडी होऊ शकत नाही. माझी गडी कोण कोण, माझे गडी कोण कोण. मग देवाची गडी कोण? हा पामर, विषयी, मुमुक्षु, हा देवाचा गडी होऊ शकत. मग देवाची गडी कोण? खेळगडी कोण? आता राहिला मुक्त. मुक्त झालेला असतो. मुक्तामध्ये 2 प्रकार, जीवन मुक्त, विदेह मुक्त. तो मुक्त झालेला असतो. तुमच्या आमच्या सारखा प्रपंचामध्ये वावरताना दिसतो, पण तो देवाचा खेळगडी होऊ शकत नाही. ते वर्तत दिसती देही, ते देही ना माझ्या ठाई, हृदयी समग्र वसे.
दिसतो तो देवाचा गडी होऊ शकत नाही. मुक्ता ते निर्धारिता होऊन गेली. सांगायचं काय, लोक म्हणतात त्याला हा करता आहे म्हणून, पण तो कर्मातीत असतो. त्याला खेळण्याची जरूर नाही. तो देवाचा गडी होऊ शकत नाही. देवाचा गडी कोण? सांग ना मग कोण होते तर देवाचा गडी? सांगा बघ. माझी गडी कोण कोण, माझी गडी कोण कोण, हो मग माझी गडी कोण? सांगा मग. मुक्त नाही तर कोण गडी? राहिला तो भक्त. भक्त राहिला तो देवाचा सोंगडी होऊ शकतो. तुकाराम महाराज म्हणतात, मला वेळेवर चालली, मी आता पाहतो इकडे वेळ तर चालला पण असं वाटते आज जरा याले नाविन्यच दाखवाव का या लोकाईले, म्हणून मी जरा क्षमा मागतो. मला भुकीत नाही, तुम्ही त्याची नका काळजी करू. हो दिवसभर आम्ही हरीचे सोंगडे, आम्ही हरीचे सोंगडे, जुने खाईचे वेडे बागडे, जुने खाईचे वेडे बागडे, हाती धरोनी कडे पाठी सवे वागविलो, म्हणून भिन्न भेद नाही. देवा आम्हा एक देही, नाही झालो काही एक एका वेगळे. हे जे चौथे जे भक्त आहे, म्हणून चौथ्याच्या ठाई काहीच करणे नाही. म्हणून भक्त एक पायी ज्ञानी आजो, ऐसे जे महानुभाव दैवी प्रकृतीचे दैव. या 12व्या अध्यायातल्या ओव्या तुम्ही पाहून घ्या. म्हणून भक्त जो आहे, ज्ञानी भक्त, तो देवाचा सवंगडी होऊ शकतो. एकच प्रमाण म्हणतो पहा. कोणचे त्या सवंगड्याचे कोणचे नाव आहे तेवढे एक प्रमाण म्हणून मी माझं कीर्तन पुरं करतो. महाराज म्हणतात, तुकाराम महाराजांचाच आहे, खेळी आपा. ज्ञानदेव मुक्ताबाई वटीश्वर सांगा, सोपान आनंदे खेळती रे. ज्ञानदेव मुक्ताबाई सांगा, सोपान आनंदे खेळती रे. कानोगोयाने बसवंतु केला, भाप होती नाचती रे. कानोगोयाने बसवंत केला, आपण होती नाचती रे. सकळी का मिळवणी एकची घाई, सकळी का मिळवणी एकची घाई, ब्रह्मादिक लागती पायी रे.
ब्रह्मादिक लागती पायी रे. खेळून या निराळाची राई सांडिया विषयाची घाई रे. खेळून या निराळाची राई सांडिया विषयाची घाई रे. हा जो चौथा भक्त किंवा ज्यांची यादी मी आपल्या पुढे मांडली ते देवाचे सवंगडी होऊ शकतात. खेळ खेळल्यानंतर बरीच वेळ झाली, भुका लागल्या, किती वेळ खेळ चालवणार आता? गोपाळाने सांगितलं की देवा आम्हाला भुका लागल्या व आता आपापल्या शिरो या ना आणि सोडायच्या. पुढे वेगळा प्रसंग आहे, वेगळाच एक फाटा लागतो म्हणून इथेच पूर्णविराम देतो. मग अशी थोडसा विषय मी सांगितला. आणि मग सर्वांनी आपापल्या शिदोऱ्या सोडल्या. मोठे मोठे जे गोपाळ होते त्यांना लांब बसवलं, ज्याप्रमाणे कमळाचं फूल असतं त्याप्रमाणे. लहान लहान गोपाळ जवळ बसवले, भगवान मध्ये उभे राहिलेले आहेत, पिवळा पितांबर नेसलेले आहेत, बासरी खोवलेली आहे, डाव्या हातामध्ये काठी वेताटी आहे आणि प्रसाद आहे, एका हातामध्ये प्रसाद आहे आणि घेऊन भगवान मध्ये उभे राहिलेले आहेत हसत हसत. आणि त्या गोपाळांना भगवान हा प्रसाद देतो आहे. सर्वांना भगवंताने सुखी केलं असे भगवंताचं चरित्र आहे. गोपाळांना चाऱ्याच्या गाईच्या खेळण्याच्या निमित्ताने सुख दिलं, गोपिकांना रासगडीच्या निमित्ताने सुख दिलं. सर्वांना सुखी केलं, प्रमाण वगैरे आहे. सर्वांना सुखी केलं भगवंताने. भगवंतांना म्हणायचं की देवा आम्हालाही ते सुख दे असं भगवंताला म्हणायचं. आणि तो प्रसाद आपण सर्वांनी सेवन करायचा. भगवान आता पुढे म्हणण्यापेक्षा आता तो श्लोक म्हणतो आणि पुढे तुम्ही बरं. बिभ्रद वेणू जठर पटयो शृंगवेत्रे कक्षे वामे पाणो मशुण कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुरुधो हासेन्द्रविश्वैः स्वर्गे लोके मिशति विभुजे यज्ञ भुग्बाल केली. पुढे की झालं मिशति विभुजे यज्ञ भुग्बाल केली. भगवान आणि सगळे गोपाळ जे आहेत हा काला सेवन करतात. तो काल्याचा आनंद स्वर्गातले जे देव आहेत त्यांना खाण्याचा अधिकार नाही. हा काला सेवन करायचा झाला तर तुकाराम महाराज म्हणतात तो काला तुका म्हणे काला वैकुंठी विशेष लाभ संत संगे. संताच्या संगतीमध्ये हा काल्याचा आनंद मिळतो. माझं कीर्तन संपलं, ज्ञानेश्वर माऊली झाली म्हणता नाही काय बरं का. म्हणून आता यापुढे जे विठ्ठल म्हणून की आता चाल देऊ नाही नंतरच देतो कदाचित त्यावेळेला. म्हणून आता यापुढे जे विठ्ठल म्हणून की आता चाल देऊ नाही नंतरच देतो कदाचित त्यावेळेला गडबड होण्याचा संभव आहे. तेव्हा जे विठ्ठल करून सर्वांना काला वाटण्यामध्ये येईल. तीर्थाचं मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जशी योजना कराल तशी हे तुमच्या स्वाधीन आहे. तेव्हा आता यापुढे मी जे विठ्ठल करू आणि कार्याचे अभंग म्हणतील. प्रथमतः दह्यांडीचा अभंग म्हणतील. ती दह्यांडी सर्व कार्याच्या ज्या पाट्या आहेत त्याच्यामध्ये मिश्रण करा आणि ठिकठिकाणी बाया आहेत त्या बायांना काही पाट्या द्या. मुली म्हणा त्या बायामध्ये वाटतील, पुरुष आहेत ते पुरुषामध्ये वाटतील. अशा योजना बहुतेक केल्या असेल
थोडक्या तुमच्या योजना पडू नये एवढ्या करता म्हणून ही सूचना दिलेली आहे. ते विठ्ठल जय जय.